linear equations in two variables. We have to solve these two linear equations by पहिली आपण मेथड घेतली होती एलिमिनेशन मेथड, नंतर सबस्टिट्यूशन मेथड झाली आपली. टुडे वी स्टार्ट ग्राफिकल मेथड. We have to solve these two simultaneous equation by using the graphical method. आता ग्राफिकल मेथड म्हणजे ग्राफ आला त्याच्यामध्ये, बरोबर आहे. इन 8th क्लास अँड इन 9th क्लास वी लर्न द ग्राफ. शिकलोय का आपण ग्राफ? 9 चॅप्टरला एक वेगळं चॅप्टर होतं 9th क्लासला आपण घेतलेलं आहे. आणि त्या ग्राफमध्ये आता आपल्या इथे ग्राफ पेपर आपण इथे अवेलेबल करू शकलो नाही, आपण ब्लॅकबोर्डवरच ग्राफ काढलेला आहे. याच्यामध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं आपण एक जस्ट रिवाइज करून घेऊ. व्हॉट इज ग्राफ, काय शिकलो आपण आतापर्यंत ग्राफ बद्दल 8व्या वर्गात 9व्या वर्गात. दिस डायग्राम इज कॉल्ड कार्टेशियन कोऑर्डिनेट सिस्टम. दिस डायग्राम इज कॉल्ड कार्टेशियन कोऑर्डिनेट सिस्टम. आठवलं का, काही शिकलो होतो का आपण हा वर्ड कार्टेशियन कोऑर्डिनेट सिस्टम. आता या डायग्राम मध्ये काय असतं, एक स्लिपिंग लाईन आणि एक स्टँडिंग लाईन. याचे जे शिकलो होतो, स्लिपिंग लाईन इज कॉल्ड एक्स ॲक्सिस, स्टँडिंग लाईन इज कॉल्ड वाय ॲक्सिस. These two axes intersect at point O. The point O is called origin. Point O is called origin. In this Cartesian system, we get 4 मिळाले 4 डब्बे. आपण याला नाव दिलं होतं, आपण नाही पुस्तकानेच नाव दिलेलं आहे. काय म्हणतात त्याला, फर्स्ट क्वाड्रंट, this is second quadrant, this is third quadrant, and this is fourth quadrant. आठवतं का, हे आपण 9th क्लासला शिकलो होतो की when two axes intersect at point O they form 4 quadrants. ते 4 quadrants तयार करतात आणि त्या क्वाड्रंट्सला नाव दिलेलं आहे फर्स्ट क्वाड्रंट, सेकंड क्वाड्रंट, थर्ड क्वाड्रंट आणि फोर्थ क्वाड्रंट. मग आता या क्वाड्रंटमध्ये फर्स्ट क्वाड्रंटमध्ये कोणते पॉईंट्स येतात, सेकंड क्वाड्रंटमध्ये कोणते पॉईंट्स राहतात, थर्डमध्ये कुठले आणि फोर्थमध्ये कुठले, हे पण आपण शिकलेलो आहोत. मी तुम्हाला सांगितलं होतं डायग्राम आठवा. मी काय सांगितलं होतं, फर्स्ट क्वाड्रंटमध्ये जेव्हा बघतो आपण तेव्हा पहिल्यांदा जी आपण ऑर्डर, याला म्हणतो आपण ऑर्डर पेअर. ही काय आहे, ऑर्डर पेअर. ऑर्डर पेअरमध्ये पहिल्यांदा एक्स कोऑर्डिनेट लिहायचा असतो आणि दुसऱ्यांदा वाय कोऑर्डिनेट लिहायचा असतो. मग आता इथे आपल्याला साइन शोधायचं आहे की कुठल्या साइनचा पॉईंट कोणत्या क्वाड्रंटमध्ये आहे. आपण न पाहता, न डायग्राम करता कसं लक्षात घेणार आहे. तर फर्स्ट क्वाड्रंटमध्ये बघा, एक्स ॲक्सिसवर कोणते पॉईंट आहे, पॉझिटिव्ह पॉईंट आहे. म्हणजे पहिल्या पॉईंटचं चिन्ह जर पॉझिटिव्ह असेल, साइन पॉझिटिव्ह असेल तर तो, आणि वाय ॲक्सिसवर कोणतं साइन आहे, पॉझिटिव्ह आहे. म्हणजे जर पॉईंट पॉझिटिव्ह असेल, फॉर एक्झाम्पल 2 3 1 4 2 6, अशा टाईपचे पॉईंट पॉझिटिव्ह म्हणजे 2चं साइन नाही आहे म्हणजे काय आहे, पॉझिटिव्ह आहे. 3चं पण दिलं नाही म्हणजे पॉझिटिव्ह आहे. तर या टाईपचे जे पॉईंट्स आहे ते कोणत्या क्वाड्रंटमध्ये लाय करतील, ते फर्स्ट क्वाड्रंटमध्ये लाय करतील. ठीक आहे, शिकलो होतो, आठवलं का थोडंसं आपल्याला. चला दुसऱ्या क्वाड्रंटमध्ये बघू, सेकंड क्वाड्रंट. सेकंड क्वाड्रंटमध्ये बघा, एक्स ॲक्सिसचं साइन काय आहे, निगेटिव्ह, आणि वाय ॲक्सिसचं साइन काय आहे, पॉझिटिव्ह. म्हणजे द पॉइंट्स, विच पॉइंट, -2 3, -1 4, -2 6. The x sign of x number, x coordinate is minus and y coordinate is positive. The minus plus sign चे जे पॉइंट्स आहे
ते कोणत्या क्वाड्रंटमध्ये लाय करतील? सेकंड क्वाड्रंटमध्ये. अशाच प्रकारे थर्डचा आहे मायनस 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 आणि फोर्थचा आहे प्लस मायनस. मी तुम्हाला सांगितलं होतं आणि आताही सांगते की बोर्ड एक्झाममध्ये जेव्हा आपल्याला आन्सर शीट मिळतात, आपल्याला आन्सर शीट लवकर मिळतात, क्वेश्चन पेपर मिळायला वेळ असतो, तेव्हा काही गोष्टी आपल्याला रफमध्ये करून ठेवायच्या असतात की नंतर आपला वेळ जायला नको त्याच्यामध्ये. कारण आपल्याला 2 तासाच्या खेळामध्ये सर्व खेळ खेळायचा असतो. तर याच्यासाठी जेव्हा आपल्याला आन्सर शीट मिळते, बॅक पेजवर आपण रफ पेज तयार करतो. त्या रफ पेजवर ही कार्टेशियन कोऑर्डिनेट सिस्टीमची डायग्राम ओव्हर द बोर्ड पेननीच काढायची, पेन्सिल स्केलचा वापर नाही केला तरीही चालेल. ही फक्त तुमच्या अंडरस्टँडसाठी आहे, कारण हीच डायग्राम आपल्याला पुढे ट्रिग्नोमेट्री चॅप्टरमध्ये पण शिकायची आहे. आणि या पूर्ण डायग्रामला नाव काय दिलंय आपण? कार्टेशियन कोऑर्डिनेट सिस्टीम. याला काय म्हणतात? कार्टेशियन कोऑर्डिनेट सिस्टीम. आता याला थोडंसं अजून समोर जे 8व्या वर्गात आपण शिकलेलो आहोत, हे मी सांगितलं आता 9th क्लासचं, पण आता आपल्याला सपोज पॉइंट प्लॉट करायचे आहे. तर बरीच गॅप झाली आपली कोविडमुळे, तर आपल्याला जमतात की नाही जमत पॉइंट काढणं? जर पॉइंट प्लॉट करता नाही आले तर आपण ग्राफ कसा काढू? बरोबर आहे ना? पॉइंट प्लॉटिंग आपल्याला यायला पाहिजे. बघू आता जमतं का. मी काही पॉइंट्स घेतलेले आहे. पहिले ए पॉइंट 2 3. हा ए पॉइंट मला कार्टेशियन कोऑर्डिनेट सिस्टीमवर ड्रॉ करायचा आहे. कार्टेशियन कोऑर्डिनेट सिस्टीम मी कुठे काढणार आहे? मी जरी ब्लॅकबोर्डवर काढली पण तुम्हाला कुठे काढायची आहे? ग्राफ पेपरवर घ्यायची आहे. ग्राफ पेपरवर कसा ग्राफ काढायचा ही मी मागच्या वर्षी चांगल्या पद्धतीने शिकवलेलं आहे. ॲक्सिस कसे घ्यायचे, आडवा ॲक्सिस, वरचा वाय ॲक्सिस, पॉइंट्स कसे द्यायचे, त्या सर्व सूचना फॉलो करून आपण ही कार्टेशियन कोऑर्डिनेट सिस्टीम काढलेली आहे. मग आता मला ए पॉइंट जेव्हा प्लॉट करायचं आहे, ए पॉइंट प्लॉट करताना मी तुम्हाला पहिले सांगितलं होतं जी ऑर्डर पेअर असते त्या ऑर्डर पेअरचा पहिल्यांदा फर्स्ट नंबरकडे लक्ष द्यायचं. फर्स्ट नंबर काय आहे? काय इथे फर्स्ट नंबर 2. मी कुठे शोधेल फर्स्ट नंबर? कारण इन ऑर्डर पेअर द फर्स्ट कोऑर्डिनेट इज ऑन एक्स ॲक्सिस. कुठला असतो तो? एक्स ॲक्सिस वरचा. म्हणजे मी हा 2 कुठे शोधेल? एक्स ॲक्सिस वर. दिसला मला 2? ठीक आहे. याच्यावर पेन्सिलचं टोक ठेवायचं. शिकवलंय मी हे तुम्हाला. ठेवला नंतर मी दुसऱ्या कोऑर्डिनेट कडे जाईल. दुसरा आहे वाय कोऑर्डिनेट. काय आहे तो? 3. मग आता मी वाय ॲक्सिस बघेन आणि वाय ॲक्सिस वर मला 3 कुठे दिसतोय? वर आहे की खाली आहे? 3 आहे, म्हणजे पॉझिटिव्ह आहे वर. मग आता मी या 2 पासून एक डॉटेड लाईन काढेल. जेव्हा आपल्याला ग्राफ काढायचा असतो तेव्हा आपण इनविजिबल लाईन काढतो, म्हणजे फक्त इथे असा हा पॉइंट देणार आहे, आपण हे जॉईन करत नाही. हे पण सांगितलं होतं मी. असं आपण काढतो. ही लाईन आपल्यासाठी इनविजिबल असते, पण आता आपण प्लॉटिंगच शिकत आहे म्हणून मी डॉटेडनी तो पॉइंट जॉईन केला. मिळाला का मला पॉइंट ए? पॉइंट ए 2 3. मी तुम्हाला हे पण शिकवलं होतं की सपोज तुम्हाला ग्राफवर 1 2 3 4 पॉइंट दिले आणि त्याच्यावरून त्याचे कोऑर्डिनेट्स लिहायचे आहे, तर ते कसे बघतो आपण? जसं फॉर एक्झाम्पल मी इथे एक पॉइंट घेते आहे डी पॉइंट, आणि व्हॉट इज द कोऑर्डिनेट ऑफ पॉइंट डी? असा पण प्रश्न आपण शिकलेला आहोत. आपल्याला 1 मार्काच्या प्रश्नांमध्ये कोणते प्रश्न विचारतील, काय विचारतील हे आपल्याला सांगता येत नाही. अशा स्टेपचे छोटे छोटे क्वेश्चन्स असतात. तर याला आपल्याला सोडून चालणार नाही. डी चे कोऑर्डिनेट्स काढताना म्हणजे कुठल्याही पॉइंटचे जर आपल्याला कोऑर्डिनेट्स फाइंड आउट करायचे गिव्हन ग्राफ पेपरवरून, तर कसं फाइंड आउट करतो? त्यासाठी मी एक छोटी ट्रिक सांगितली होती. पॉइंट डी वर पेन्सिलचं टोक ठेवायचं आणि सगळ्यात पहिले कुठे उतरायचं? कारण पहिला असतो आपला एक्स कोऑर्डिनेट. जायचं एक्स कोऑर्डिनेट पर्यंत, एक्स ॲक्सिस पर्यंत. कुठे पोहोचली मी? -3 वर. घेऊन टाका -3. आठवलं? असं शिकलो होतो ना आपण. मग परत -3 पासून मी डी पर्यंत येईल आणि आता मला कुठे जायचंय? वाय ॲक्सिस वर. गेली मी वाय ॲक्सिस वर. कुठे पोहोचली अगेन? -3. म्हणजे डी पॉइंटचे कोऑर्डिनेट्स आहे माझे -3 -3. हा झाला माझा पॉइंट डी. या पद्धतीने आपल्याला पॉइंट्स प्लॉट करणं शिकलोय आपण. त्याची प्रॅक्टिस करायची आहे तुम्हाला. काही 5-10 पॉइंट घ्या, कारण आता विसर पडला आपलं पॉइंट प्लॉट करताना पहिल्यांदा कोणता पॉइंट बघायचा? एक्स ॲक्सिस वर.
जी आपली आडवा ॲक्सिस आहे, स्लिपिंग लाईन आहे, त्या लाईनवर पॉईंट बघायचा आणि नंतर घ्यायचा स्टँडिंग लाईनवर उभा अक्ष वाय ॲक्सिसवर आणि तो पॉईंट तिथे प्लॉट करायचा. हा सर्व भाग आपला झालेला आहे, पण हा याच्यासाठी आपण एक्सप्लेन केला कारण आता आपल्याला ग्राफिकल मेथडनी सायमल्टेनियस इक्वेशन सॉल्व करायचं आहे. ग्राफिकल मेथडनी सायमल्टेनियस इक्वेशन आता आपल्याला सॉल्व करायचं आहे. कसं सॉल्व करायचं? सपोज आता एक इक्वेशन इथे दिलेलं आहे, मी एकच लाईन घेते पहिल्यांदा, x प्लस वाय इज इक्वल टू 4 आणि दुसरं सायमल्टेनियस इक्वेशन असल्यामुळे दुसरं इक्वेशन दिलं and we have to solve these two simultaneous equation by graphical method. आता परत प्रश्न आहे की ग्राफिकल मेथडनी आपल्याला इक्वेशन सॉल्व करायचं आहे म्हणजे आपल्याला पॉइंट्स लागतात. पॉइंट मिळाले तेव्हाच ग्राफ काढता येईल की नाही. आता या इक्वेशन वरून पॉइंट कसे मिळतील? तर आपल्याला याचे आपण 9व्या वर्गामध्ये एक एक लाईनचे ग्राफ काढलेले आहेत. आता 2 लाईन एकत्र काढायचे आपल्याला, बस एवढाच फरक आहे. पहिलं इक्वेशन लिहिते मी, ठीक आहे. मला आता परत इथे 2 व्हेरिएबल्स आहे. आपण याच्या आधी हे ग्राफ शिकलेलो आहोत, आठवलं का? 9 क्लासला आपण काढलाय x इज इक्वल टू 2 और y इज इक्वल टू -3. मग याचे आपण तक्ते तयार केले होते. प्रत्येक याच्यामध्ये x इज इक्वल टू 2 ची जर व्हॅल्यू घेतली तर x इज इक्वल टू xच्या व्हॅल्यू 2च राहतील आणि y ची व्हॅल्यू आपण स्वतः कन्सिडर केली होती 1 0 1 -1 2 -2 अशा 5 व्हॅल्यू मी तुम्हाला सांगितल्या होत्या आणि मग पॉइंट्स कडून आपण त्याचा ग्राफ काढलेला होता. झालंय हे. पण आता आपल्याला या हे इथे 1 व्हेरिएबलच इक्वेशन आहे, पण इथे आहेत 2 व्हेरिएबल्स, 2 व्हेरिएबल इक्वेशन आहे. म्हणून याचा जेव्हा ग्राफ आपल्याला काढायचा आहे तेव्हा आपल्याला एका पॉइंटचे एका व्हेरिएबलच्या व्हॅल्यूज आपल्याला स्वतःला अज्यूम करायच्या असतात आणि दुसऱ्या आपल्याला त्याच्यावरून काढायच्या असतात. असा एक टेबल आपल्याला तयार करायचा असतो, तक्ता. x प्लस वाय इज इक्वल टू 4. मी या इक्वेशनला लिहिलं x इज इक्वल टू 4 मायनस वाय ला शिफ्ट केलं. तुम्ही y इज इक्वल टू 4 मायनस x सुद्धा करू शकता, पण मी काय केलं x इज इक्वल टू केलेलं आहे म्हणून मी व्हॅल्यू कोणाची अज्यूम करेल आता? y ची. कोणाची करेल? y ची. मी तुम्हाला सांगितलं त्या 5 व्हॅल्यू त्याच लक्षात ठेवायच्या आपल्याला, ज्या घ्यायच्या आहेत त्या 0 1 -1 2 मिनिमम 3 पॉइंट्स पाहिजे ग्राफ काढायला, त्याच्यापेक्षा जास्त करायची गरज नाही. तर आपल्या ह्या व्हॅल्यूज जर केल्या तर आपल्याला 5 व्हॅल्यूज मिळतात आणि आपला ग्राफ व्यवस्थित येतो. एखादी व्हॅल्यू सपोज नाही आली ग्राफवर, मोठी वगैरे आली तरी आपण तिला सोडू शकतो. काय सांगितलं मी x इज इक्वल टू 4 मायनस वाय घेतलं म्हणून मी y च्या व्हॅल्यू अज्यूम केल्या. कोणत्या अज्यूम केल्या? y इज इक्वल टू 0, y इज इक्वल टू 1, y इज इक्वल टू -1, y इज इक्वल टू 2 और y इज इक्वल टू -2. ही प्रत्येक व्हॅल्यू इथे सबस्टिट्यूट करून मी x च्या व्हॅल्यू फाइंड आउट करते. तुम्हाला डायरेक्ट जमत नाही तर रफ मध्ये करायचं. प्रत्येक वेळेस y ची व्हॅल्यू सबस्टिट्यूट करायची आणि आन्सर काढायचं. बघा आता मी y इज इक्वल टू काय ठेवली इथे 0, मग माझी x ची व्हॅल्यू काय येईल 4 मायनस 0 म्हणजे किती येईल 4. पॉइंट काय मिळाला मला 4 0. मग मी y इज इक्वल टू काय ठेवेल 1, 4 मायनस 1 काय होईल 3. दुसरा पॉइंट मिळाला माझा 3 1. मग मी y इज इक्वल टू काय ठेवते -1. आता इथे थोडा बघा मायनस आला तर काळजीपूर्वक करायची आहे. मी आता इथे बघून बघते, सोडून नाही जमून राहिलं मला असं डायरेक्ट करताना. काय करेन मी 4 मायनस ऑफ -1. समजलं का मी का बरं असं लिहिलं? का बरं लिहिलं? कारण 2 मायनस आहे आणि मायनस मायनस काय होतील प्लस, म्हणजे माझी व्हॅल्यू काय येईल इथे 5 मायनस 1. एकदा आपल्याला तोंडी करताना जर कन्फ्युज झालं तर लिहून बघायचं, काही फरक नाही पडत लिहिलं तर. पुढे y इज इक्वल टू 2 ठेवा. 4 मायनस 2 इज 2 2 2.
आणि y इज इक्वल टू -2 केलं परत आता येईल 4 मायनस ऑफ -2 म्हणजे काय येईल 4 प्लस 2 म्हणजे काय झालं 6 मिळाले मला पॉइंट एवढे. आणि आता मला जर पॉइंट मिळाले तर आपण हा ग्राफ काढू शकतो. मी विकटवून टाकलं, कार्टेशियन कोऑर्डिनेट सिस्टम ठेवायला पाहिजे होती, काही हरकत नाही, काढून घेऊ पटकन. ब्लॅकबोर्ड लहान असल्यामुळे मला जास्त पॉइंट काढता येणार नाही, जेवढे होतील तेवढे मी सबस्टिट्यूट करेल याच्यात. 1 2 -1 -2 -3 -4 -5 इथे येईल 1 2 3 4 5. बघा आता ठीक आहे. माझा एक इक्वेशनचा एक डब्बा पूर्ण झाला. ह्याला आपण डब्बा नाव देतो. कधी कधी या डब्याच्या फिल इन द ब्लँक सुद्धा आपल्याला भरायला येतात आहे की 4 दिली आणि व्हॅल्यू काढा दुसरी, इथली 4 सबस्टिट्यूट करा तर किती व्हॅल्यू येईल, किंवा 0 दिली तर ही 4, अशा फिल इन द ब्लँक्स भरायला येतो, म्हणजे डब्बा करता यायला पाहिजे. बघा आता पॉइंट आला माझा पहिल्यांदा 4 0. मी पॉइंट प्लॉट करून घेते डायग्राम काढायसाठी. 4 0 परत 4 पहिला पॉइंट आहे माझा, एक्स कोऑर्डिनेट काय आलेला आहे 4 आहे 4. मग मी कुठे शोधेल 4 एक्स ॲक्सिसवर. कुठे शोधेल 4, कारण फर्स्ट कोऑर्डिनेट इज द एक्स कोऑर्डिनेट. हे डोक्यात लक्षात ठेवायचं. आला 4 ठेवलं मी इथे. आता माझा सेकंड वाय कोऑर्डिनेट आहे तो आहे 0. तो काय आहे 0, म्हणजे 0 म्हणजे ओरिजिन, म्हणजे माझा हा पॉइंट झाला 4 0. काय झाला हा पॉइंट 4 0. ठीक आहे. आता दुसरा पॉइंट बघा 3 1. हा पॉइंट समजला का. 0 0 जेव्हा आलं तेव्हा विद्यार्थी कन्फ्यूज होतात, म्हणून आपल्याला इक्वेशन ऑफ द एक्स ॲक्सिस माहित असतं. व्हॉट इज द इक्वेशन ऑफ एक्स ॲक्सिस. ऑन द एक्स ॲक्सिस y इज इक्वल टू 0. हे इक्वेशनच आहे एक्स ॲक्सिसचं. याचा अर्थ काय आहे की एक्स ॲक्सिसवर y कोऑर्डिनेट हा नेहमी 0 असतो. मग याचाच वाईस वर्सा म्हणजे उलट काय होईल. व्हॉट इज द इक्वेशन ऑफ y ॲक्सिस. ऑन द y ॲक्सिस एक्स कोऑर्डिनेट इज 0. म्हणजे ज्या पॉइंटचा एक्स कोऑर्डिनेट 0 राहील तो कुठे राहणार आहे y ॲक्सिसवर, आणि ज्या पॉइंटचा y कोऑर्डिनेट 0 राहील तो कुठे राहणार आहे तो एक्स ॲक्सिसवर. तो कोणत्याही क्वाड्रंटमध्ये राहत नाही, तो कशावर राहतो ॲक्सिसवर राहतो. हे पण झालंय आपलं. चला दुसरा पॉइंटचा विचार करू आपण. दुसरा पॉइंट काय आहे माझा 3 1, म्हणजे x इज इक्वल टू 3 ठेवलं मी 3 वर, आणि y इज इक्वल टू 1 आहे. 1 माझा वर आहे म्हणून मी केलं हा. नंतर पुढचं बघा 5 -1. आता 5 माझ्या ग्राफवर मावला नाही, मी 4 पर्यंत घेतला तर हा पॉइंट मी काढून घेते. मी करत नाही, तुम्ही करायचा मात्र. माझा 5 पण होणार नाही आणि माझा 6 पण होणार नाही. मी फक्त आता 2 2 तुम्हाला काढून दाखवते. चला 2 2 म्हणजे कुठे येणार आहे x2 y2. 3 पॉइंट आले माझे. आता या तिघांमधनं आता स्केल लावायची याला आणि तिघांमधनं जाणारी एक लाईन काढायची. माझ्याकडे मोठी स्केल इथे अवेलेबल नाही आहे, त्याच्यामुळे माझी लाईन सरळ होईल की नाही, पॉईंटमधून जाईल की नाही काही सांगता नाही येत, तरी मी आपल्या हाताने जॉईन करायचा प्रयत्न करते. लाईन तुम्हाला स्केलनी काढायची आहे हे लक्षात घ्या. माझ्यासारखी काढायची नाही, मीच मार्क्स देणार नाही त्याला. स्केल ठेवावं लागेल. एक लाईन काढायची आणि याच्यावर या लाईनचं इक्वेशन लिहायचं. कोणतं इक्वेशन आहे x + y इज इक्वल टू 4. ठीक आहे. हे झालं याचा ग्राफ. आता बघा पुढचं इक्वेशन आहे माझ्याजवळ. कोणतं आहे पुढचं इक्वेशन 2x - y इज इक्वल टू 2. आता याच्यामध्ये मला याला पण पॉइंट तक्ता तयार करायचा आहे, आणि तक्ता करताना मी तुम्हाला अजून एक ट्रिक सांगते की सपोज इक्वेशनमध्ये जर एखाद्या व्हेरिएबलचा कोइफिशियंट 1 असला तर त्याला शिफ्ट करून टाका.
म्हणजे सोपं जातं. बघा आता इक्वेशन कसं लिहिते. 2x मी वायला तिकडे स्लिप करते, 2ला इकडे आणावं लागेल, -2 इज इक्वल टू वाय. म्हणजे इक्वेशन मला काय मिळालं इथे, y इज इक्वल टू 2x - 2. याला अजून सोपं जर करायचं असलं तर 2 कॉमन घेऊन असंही करता येतं. म्हणजे एकदम सोपं होईल सोडवताना. तुम्हाला ज्या पद्धतीने सोपं जातं त्या पद्धतीने करायचं. x y आता माझं y इज इक्वल टू आहे, म्हणजे मला व्हॅल्यूज कोणाच्या अज्युम करावं लागणार आहे, एक्सच्या, है ना. y ची व्हॅल्यू निघणार आहे तर मला व्हॅल्यू कोणाच्या पाहिजे आहे, एक्सच्या. मग मी लिहून घेते एक्सची व्हॅल्यू 0 1 -1 2 -2. या 5 व्हॅल्यू आपल्या याच्यात ठेवायच्या, म्हणजे जास्त विचार करायची गरज नाही पडत. एखाद्या वेळेस सपोज दोन्ही याचे कोएफिशियंट दिले असले तर आपला आन्सर हे भाग जर गेला नाही तर फ्रॅक्शनमध्ये येऊ शकतं. सपोज जर पॉईंट आला तुमचा y इज इक्वल टू 2.2 तर आपण ग्राफवर तो काढू शकतो आणि ग्राफ त्याचा करेक्ट येतो, काही प्रॉब्लेम येत नाही. त्याच्यामुळे जास्त म्हणजे व्हॅल्यू पूर्ण परफेक्ट भाग जाईल अशाच निघायला पाहिजे जरुरी नाही. म्हणून या 5 व्हॅल्यू आपल्या जवळ ठेवायच्या, जे आन्सर आलं तो ग्राफ प्लॉट करायचा. बघा आता मी y ची व्हॅल्यू, y इज इक्वल टू मला काढायचं आहे. पहिली मी व्हॅल्यू काय ठेवेल, x इज इक्वल टू 0. तुम्हाला तोंडी जमत नाही, वही कागद पेन घ्या आणि करा, चुका होणार नाही. इथे 0 ठेवलं तर 0 - 1 काय येणार आहे, -1. आणि 2 मल्टिप्लाइड बाय -1 इज -2. म्हणजे माझा पहिला पॉईंट आला. दुसरा पॉईंट 1 ठेवला, 1 - 1 0, 0 मल्टिप्लाइड बाय 2 इज 0. दुसरा -1 ठेवला, -1 - 1 -2, -2 मल्टिप्लाइड बाय 2 इज -4. नंतर 2 ठेवला, 2 - 1 इज 1, 1 मल्टिप्लाइड बाय 2 इज 2. आणि इथे येईल -2 म्हणजे -2 -1 -3 मल्टिप्लाइड बाय -6. मिळाले पॉइंट. तुम्ही तोंडी काढायच्या भानगडीत पडू नका, ठेवून एक एक इक्वेशन सॉल्व करा. मला चांगलं नाही वाटत, एखादी स्केल मिळाली तर बरं होईल. चला पॉइंट प्लॉट करू आता. पहिला पॉइंट आहे माझा 0 -2. परत एक्स ॲक्सिस वर मी 0 म्हणजे गेली ओरिजिन वर, ठीक आहे. आणि मग -2 म्हणजे खाली. मी तुम्हाला पहिलेच सांगितलं होतं, जर y कोऑर्डिनेट 0, y त्याचा 0 असेल, सॉरी इथे x हा पॉइंट बघितला आपण, x कोऑर्डिनेट 0 आहे म्हणजे तो y ॲक्सिस वर असतो, y कोऑर्डिनेट 0 असतो म्हणजे तो x ॲक्सिस वर. पुढचा पॉइंट बघा 1 0. वन आणि 0. तिसरा पॉइंट बघा -1 -4. दिस इज -1 आणि -4. नंतर येईल 2 2 2 आणि 2. हा पण काढलेलाच आहे 2 2. नंतर आहे -2 -6 नाही आहे माझ्या ह्याच्यामध्ये. चला 4 पॉईंट्स मिळाले मला. या 4 पॉईंटला जॉईन करणारी मी एक लाईन काढेल. माझी लाईन परफेक्ट नाही आहे. हा झाला तुमचा पॉइंट ऑफ इंटरसेक्शन. जो आला तो झाला त्याचा, काय आला माझा पॉइंट ऑफ इंटरसेक्शन बघा. या पॉइंटला मी नाव देते ए. ए वरून एक्स ॲक्सिसला आपण उतरलो 2, ए वरून वाय ॲक्सिसला गेलो 2. काय आला पॉइंट ऑफ इंटरसेक्शन, ए 2 2. आता माझी लाईन थोडीशी वाकडी तिकडी झाली आहे म्हणून, आणि ग्राफ नसल्यामुळे परफेक्ट पण दिसत नाही, तरी आपण उतरलो तर बघा इथे 2 वर जातो आहे, इथे सुद्धा आपण 2 वर जातो आहे. तर आपल्याला पॉइंट ऑफ इंटरसेक्शन मिळालेला आहे 2 2. ही मेथड आहे.
ग्राफिकल रिप्रेझेंटेशन ऑफ टू सायमल्टेनियस इक्वेशन. समजलंय तुम्हाला हे सगळ्यांना? काय काय करायचं? सगळ्यात पहिले गिवन इक्वेशन्स असतात त्याचे तक्ते तयार करून टाकायचे आणि ते पॉईंट आपण ग्राफवर काढायचे. यानुसार पण हे करताना हे तक्ते जर बरोबर आले, पॉईंट्स व्यवस्थित आले तरच पॉईंट ऑफ इंटरसेक्शन तुम्हाला मिळेल. आणि हा पॉईंट ऑफ इंटरसेक्शन म्हणजेच तुमचं काय आहे? गिव्हन इक्वेशनचं सोल्युशन. तर याच्यावर बेस आहे. पुढचा एक्सरसाइज दिलेला आहे आपल्याला. प्रॅक्टिस सेट 1.2. त्याच्यामध्ये पहिल्या प्रश्नामध्ये तर तुम्हाला या तक्त्याचे डब्बेस कंप्लीट करायचे, ॲक्टिव्हिटी बेस आहे तो. आणि दुसरा आहे सॉल्व द फॉलोइंग सायमल्टेनियस इक्वेशन ग्राफिकली. म्हणजे तुमचं होमवर्क आहे आता सॉल्व प्रॅक्टिस सेट 1.2. हा सॉल्व करायचा. कुठे करायचा? ग्राफ वेवर करायचा. आणि प्रत्येक प्रॉब्लेमचा ग्राफ मला व्हॉट्सअप करायचा. मला चेक करायचं आहे तुम्ही बरोबर काढले की नाही. आणि ग्राफ काढल्यानंतर त्याच्या खाली पेन्सिलनी त्याचा पॉइंट ऑफ इंटरसेक्शन लिहायचा. चल